हॅलो, लाडूच्या मम्माच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वेगळं काही नाही हो, बाकी गृहिणींसारखी माझी सकाळची सुरुवात पण स्वयंपाकापासूनच होत असते. रोजच आपलं भाजी करायची, चपात्या करायच्या, भाकरी करायची आणि त्यानंतरचं असतं काम ते म्हणजे धुणं भांडी. आता रोज तेच तेच काय शेअर करायचं म्हणून आपलं नवीन नवीन क्लिपासाठी धडपड चालू असते. आणि त्यातली त्यात छोटं बाळ असेल तर बाहेर जाणं तर विसरा. 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठी दिवसभर मोबाईल घेऊन फिरावं लागतं. असो, काल ही गाय आणली होती आणि तिला हे ना छोटस पिल्लू झालेलं होतं. आता पावसाळा जरी नसला तरी पाऊस कधी पण पडतो. आता गावाकडे पाऊस आल्यानंतर बरीचशी कामे करावी लागतात. शेतातलं कांदे वगैरे झाकाय जावं लागतं किंवा घरी काय असेल तर ते झाकून ठेवावं लागतं. जनावरांना खायला आणून ठेवावं लागतं, कारण जर अचानक जोराचा पाऊस आला तर खूप सारे नुकसान आणि शिवाय गाडी सुद्धा शेतात जात नाही. असो, हे सगळं गावाकडे चालतच राहतं. तर वातावरण खूप छान झालेलं होतं. म्हटलं चहा करून प्यावा. चहा पेपर्यंत आमचे छोटे पाटील उठले होते. आता एवढं आभाळ आलंय, वारं सुटलंय आणि आम्ही दोघं बाहेर का फिरतोय ते तुम्हाला. आता आमच्या इकडे असं आहे, पाऊस येवो अगर नाही येवो पण वारं सुटलं की लाईट 100% जाणार. तशीच आज सुद्धा लाईट गेली होती. मग छोट्या पाटलांना त्याच्या आजी आजोबाजवळ दिलं आणि म्हटलं आपण लवकर स्वयंपाक आवरून घ्यावा. भाजी बनवली, भाकरी बनवल्या आणि तोपर्यंत लगेच लाईट आली होती. त्यानंतर मोन्यासाठी कणिक मळली आणि छान तेल लावून गोळ्या वगैरे करून आवनकडे दिल्या. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.